मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट हे वांग्याचे कुरकुरीत काप आपले बनवून तयार झालेली आहे। त्याचबरोबर या वांग्याच्या कापसाठी जो मसाला बनवणार आहोत तो मसाला आणखीन कोणत्या रेसिपीसाठी उपयुक्त असणार आहे हे देखील मी तुम्हाला या रेसिपीच्या शेवटी सांगणार आहे। त्याचबरोबर अशा काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमचे हे वांग्याचे काप लूज न पडता छान कुरकुरीत होणार। अशाच भरपूर टिप्स आहेत। पूर्ण वर्षभर दररोज दुपारी 12 वाजता सर्व रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण कुरकुरीत वांग्याचे काप कसे तयार करायचे ते पाहूया। त्यासाठी सुरुवातीला माझ्याकडे जी अवेलेबल वांगी होती तीच घेतलेली आहे। बऱ्याचदा मी म्हणत असते की घरच्या उपलब्ध साहित्यात रेसिपी बनवत असतो, त्यामुळे खास त्यासाठी मोठ्या आकाराची जळगावची जी वांगी म्हणतात ती खास जांभळ्या रंगाची जी वांगी असतात तीच पाहिजे असं काही नाही। ती जरी नसतील तरी तुम्ही टिफिनसाठी अशा पद्धतीची वांगी वापरली तरीही चालणार आहे। आता ही जी वांगी आहे ती छान अशा पद्धतीने कट करून घ्यायची। छान आपल्याला ती गोल गोल काप त्याचे तयार करून घ्यायचे। आता मोठी जी वांगी असतात ना त्याचे काप जे असतात ते आपल्याला कट करणं सोपं होतं, तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे शक्यतो ती मोठी वापरली जातात आणि त्याचे जे काप असतात ते चवीला थोडेशा या वांग्यांपेक्षा वेगळे लागतात। त्यामुळे ती जर तुम्हाला अवेलेबल झाली तरी ती वापरू शकता, नाही ती वांगी अवेलेबल झाली तरी देखील या वांग्यांची देखील खूप छान असे होतात। सर्व वांगी कट केल्यानंतर ती पाण्यामध्ये ठेवायची। त्यासाठी एक सिक्रेट मसाला करायचा। त्यासाठी बेसन पीठ 3 चमचे, 2 चमचे रवा, त्यानंतर या ठिकाणी हळद पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चाट मसाला, त्यानंतर चवीनुसार मीठ वापरलेलं आहे। त्याचबरोबर थोडीशी जिरा पावडर देखील घेतलेली। सर्व मसाले छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी लाल मिरची पावडर घेताना एक कलरवाली घेतलेली आहे आणि एक थोडीशी तिखट या ठिकाणी घेतलेली आहे। सर्व मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा। हे पहा अशा पद्धतीने। आता या ठिकाणी एवढी जी वांगी आहेत त्या वांगींसाठी आपण हा सर्व मसाला घेतलेला आहे आणि हाच एक मसाला जो आहे तो तुम्हाला आणखीन एका दुसऱ्या रेसिपीसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे। ती रेसिपी कोणती असणार आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा। हे पहा अशा पद्धतीने वांगी छान अशी यामध्ये दोन्ही बाजूने छान मसाल्याचं कोटिंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सर्व वांग्यांना छान अशा आपण कोटिंग करून घ्यायचं। आता जेव्हा मोठ्या आकाराची वांगी असतात ना त्यावेळेस असंच एक प्रत्येक काप आपण सेपरेट कोटिंग करून घेणं सोपं जातं, परंतु जेव्हा अशा पद्धतीची छोटी छोटी वांगी असतात ना तेव्हा ती कोटिंग करण्यासाठी खूप जास्त वेळ जातो। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही हाताच्या साहाय्याने सर्व वांग्यांच्या कापला एकाच वेळेस सर्व मसाला लावून घेऊ शकता, किंवा तुम्ही एका छोट्याशा बाउलमध्ये घेऊन छान टॉस करून त्याला सर्व मसाला लावून घेतला तरीही चालणार आहे। पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा सर्व वांग्यांच्या कापला आपण मसाला चोळून घेत आहोत। याच पद्धतीने तुम्हाला सर्व मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाची आणि सिक्रेट टिप्स म्हणजे शक्यतो ही वांगी फ्राय करण्यासाठी लोखंडी पॅनचा वापर करा। हे पहा मी छान असा लोखंडी पॅन गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे तेल। आता या ठिकाणी तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता। या अगोदर मी काल परवाची तळण्याची एक रेसिपी शेअर केली होती, त्या रेसिपीसाठी जे तेल वापरलेलं होतं त्यातीलच काही शिल्लक तेल होतं तेच या ठिकाणी वापरलेलं आहे। पॅन छान असं गरम झाला, तेल देखील छान कडकडीत गरम होऊन द्यायचं, त्यानंतर त्यामध्ये हे काप ठेवायचे। या स्टेजला गॅस करायचा पूर्णपणे कमी आणि मंद आचेवर हे काप कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित असे तळून घ्यायचे। शॅलो फ्राय करत आहोत त्यामुळे थोडासा वेळ अधिक लागतो, परंतु तेल खूप जास्त लागत नाही शॅलो फ्राय करताना। आणि मंद आचेवर हे फ्राय करण्यासाठी साधारणतः मला 20 मिनिट 15 ते 20 मिनिट एवढा वेळ लागलेला आहे, परंतु तुम्हाला किती कुरकुरीत हवे आहे त्यानुसार तुम्हाला हा वेळ कमी जास्त लागू शकतो। परंतु छान कुरकुरीत हे काप जेव्हा आपण बनवतो तेव्हा जेवताना तोंडी लावण्यासाठी तर अतिशय छान असे लागतात। मुलांना टिफिनला द्यायचे असतील तर त्या पद्धतीचे तुम्हाला ते भाजायचे आहे। किती कुरकुरीत हवे आहे हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ते भाजू शकता। अगदी छान असे चवीला लागणारे हे कुरकुरीत वांग्याचे काप एकदा नक्कीच बनवा। मी सकाळी मुलांच्या टिफिनसाठी हे बनवत आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण वांग्यापासूनच्या 3 प्रकारच्या रेसिपी पाहणार आहोत। त्या रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तुम्ही त्यावर क्लिक करू शकता। त्याचबरोबर आणखीन 10 मिनिटासाठी हे कुरकुरीत काप आपण असेच ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर पाहूया कशा पद्धतीचे हे काप तयार झाले आहेत। आपण या वांग्याच्या कुरकुरीत कापसाठी जो मसाला केलेला होता त्यापासून तुम्ही सुरणाचे काप ही रेसिपी देखील बनवू शकता।
चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण वर्षभर आपण एकही दिवस सुट्टी न घेता खूप साऱ्या भरपूर टिप्स आहेत, रेसिपीज पाहत असतो. छान कुरकुरीत वांगा आपलं तयार झालेलं आहे. आपण गरमागरम सर्व करूया. त्याचबरोबर तुम्हाला कविता किचनचा कांदा लसूण मसाला, मटण मसाला, चहाचा मसाला, गरम मसाला, लोणचे मसाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर छान असे वांग्याची काप तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत.